वाजता मोदी त्या बैठकीमध्ये होते आणि 2:15ला बाहेर पडता मला त्यांनी हाक मारली। आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल की आमचे खूप जवळचे संबंध आहेत, कारण आम्ही एकत्र काम केलंय। माझ्याकडे 13 वर्ष गुजरात होतं। ते म्हणाले, दादा इधर आओ। आम्ही आपले हां देवेंद्र बोलाव। रात्रीचे 2:15 वाजलेले आहेत आणि जवळ आल्यानंतर ते म्हणाले की दादा बिटिया गिरनी चाहिए। बिटिया गिरनी चाहिए म्हणजे कोण गिरनी? शरद पवारांची मुलगी पडली पाहिजे। हे रात्री 2:15ला या देशाच्या पंतप्रधान डोक्यात संपलेलं नाही। 2:15ला शेवटी आम्ही निघालो। हा 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 आम्ही मोदीजी म्हटले हा करेंगे करेंगे। आणि 2:15ला बाहेर पडताना आमच्या नंतर आंध्र प्रांत होतं की ज्यांची विधानसभा निवडणूक पण आहे आणि लोकसभा निवडणूक आहे। त्यामुळे नक्की आहे ना 2 तास लागणार, कारण त्यांना पहिले विधानसभेची तिकीट फायनल करायची, मग लोकसभेची फायनल करायची। आम्ही 2:15ला बाहेर पडलो, 2:30ला एअरपोर्टवर आलो, मुंबईत 4-4:30ला उतरलो। सीएम वर्षा बंगल्यावर गेले, मी माझ्या बंगल्यावर गेलो। माझ्या डोक्यात सुरू होतं की सकाळी 8ला त्या कार्यालयाचा इन्चार्ज जो आहे राकेश कुमार, तो माझा मित्र आहे आणि त्याला विचारायचं की किती वाजेपर्यंत बैठक असेल। मग मी 8ला उठल्या राकेश कुमारला फोन लावला की राकेश जी कितने बजे तक बैठक चली? बोले 4 बजे तक चली। म्हणजे तोपर्यंत मोदी होते का? म्हणाले तोपर्यंत मोदी होते। आपले आज उमेदवार आणि 23 मेला खासदार नरेंद्र पाटील या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं आपण स्वागत करूया। तर मी माझ्या राकेश कुमारला विचारलं की भाई कितने बजे तक बैठक चली? बोले 4 बजे तक चली। तो बोले मोदी थे? हाँ थे। 4 बजे के बाद चाय पी सबके साथ, बाद में गए। मैंने पूछा कि फिर आज बैठक कितने बजे है? तो बोले 10 बजे है। तो मोदी आने वाले? आने वाले। पहाटे 4 वाजता, तुम्हाला 2 मिनिटं बोलायचं, पहाटे 4 वाजता या देशाचा पंतप्रधान झोपतो, पुन्हा 10 वाजता बैठकीत पोहोचतो। यातून मला दिवसाचे 18-20 तास काम करण्याची प्रेरणा मिळते आणि म्हणून मला असं वाटतं की पुढचे 10-12 दिवस हा देश सक्षम झाला पाहिजे, देशाची सीमा सुरक्षित झाला पाहिजे। घटनेचे 371 कलम रद्द झाल्याशिवाय काश्मीर वाचणार नाही, ही प्रेरणा मनामध्ये घेऊन आपण सगळेजण काम केलं पाहिजे। एक छोटा उपाय सांगतो आणि थांबतो। आज रात्री घरी गेल्यानंतर जो खडू भिंतीवर लिहिल्यानंतर पुसलं जाईल, कारण पुसलं नाही झालं तर बायको रागावी, त्या खडूने भिंतीवर एक धनुष्यबाणाचं चिन्ह काढायचं। जसं काही मला जेवढं येतं तसं काढायचं आणि त्या धनुष्यबाणाच्या खाली राहायचं की उदयनराजे हरू शकतात कंसात टू डॅश मी हरवणार, असं लिहायचं। आणि रोज उठल्यानंतर बाहेर पडताना असा बॅच लावायचा। उद्यापासून प्रत्येकाचा बॅच पाहिजे आपल्या शरीरात। मी अक्षरशः शर्ट घालण्यापूर्वी हे 2 बॅच लावतो। त्यामुळे तिथे लिहायचं धनुष्यबाण, उदयनराजे हरू शकतात, मी त्यांना हरवणार आहे। या वाक्याचं मनामध्ये एकदा स्मरण करायचं, बघा कशी एनर्जी येते। पुढचे 10-12 दिवस ह्या एनर्जीने आपण काम केलं तर मला असं वाटतं की नरेंद्र पाटील खासदार होणं याच्यामध्ये काही कठीण नाही। अरे बारामती पाडतोय आपण, आपल्या सगळ्यांबद्दल रिपोर्ट आलेले असतील। शेवटच्या दिवशी शरद पवार बारामतीमध्ये पोहोचतात। आता दिवसाला 4-4 सभा येत आहेत। पोरगी आहे ना, त्यामुळे काही पर्याय नाही। 1 मिनिट उरलेलं आहे, मी नरेंद्रना फक्त सगळ्यांना अभिवादन करा सांगतो। नरेंद्र मोदी साहेबांचा सातारामध्ये परिवर्तन, सातारामध्ये परिवर्तन, उदयनराजेला आपण पाडलं म्हणजे पाडलं। सर्वांचा मी आभार मानतो, उशीर आल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो। पाटणची सभा संपून मी या ठिकाणी आलो। आज मी सातारकरांच्या विश्वासावरती आणि परिवर्तनासाठी या ठिकाणी निवडणुकीमध्ये उभा आहे। माझ्या मागे माझा माथाडी कामगार आहे आणि माझ्या मागे आज समोर बसलेला सातारकर विश्वासाने उभा राहिलेला आहे। तोच विश्वास मी या ठिकाणी जिंकणार आणि शिवसेनेचं धनुष्यबाण परत एकदा या ठिकाणी मोठ्या संख्येने निवडून येणार, एवढंच सांगतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। सर्व उपस्थित मान्यवरांचे मनपूर्वक आभार। आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार। आपण सर्वांनी शांततेत सहकार्य करायचं, सगळ्यांची बोलण्याची व्यवस्था केलेली आहे।